पुण्यामध्ये दारू कांड एक घडलेला आहे, 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. विषारी दारू पिंपरी अधिकारी पण हां, तर मला वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू पिल्यामुळं 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि अशा घटना ज्या आहेत त्या घटना देशभरामध्ये अनेक वेळेला घडलेल्या त्या घडू नयेत. आणि अशा पद्धतीची जी दारू आहे जी देशी दारू आहे आपली, काय म्हणतात त्याला, कुठली दारू म्हणतात, आपली हातभट्टीची दारू आहे. तर हातभट्टीची दारूच्या संबंधामध्ये सरकारने निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हातभट्टीची दारू बंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यासाठी मला वाटतं की अशा कुठेही कोणत्याही ठिकाणी कोणतं रसायन वापरतात काय लक्षात येत नाही. आणि अनेक वेळेला अनेक लोक, आतापर्यंत शेकडो लोक त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं या प्रकरणाची सगळी चौकशी करावी. आणि पुण्यामधले सगळे जे दारूचे अड्डे आहेत असले इलिगल, ते सगळे बंद करावेत अशी आपली मागणी आहे. ते असे अड्डे रोहित पवारांनी रात्री जाऊन उद्ध्वस्त केलेले आहेत. तर आता एकतर हातभट्टीचा दारूच असा आहे की हातभट्टीची दारू किती वेळेला बंद केली तरी पिणारेसुद्धा हातभट्टीची दारू त्यांना परवडणारी आहे. त्यामुळं पिणारे लोक कुठूनही जाऊन पितात आणि इकडं पोलिसांनी ते धाड टाकली तर आणि दुसऱ्या ठिकाणी दारू विकली जाते. पण तसं होऊ नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही हातभट्टीची दारू बंद झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे. किंवा मग त्याच्यामध्ये हे करणं आवश्यक आहे की हातभट्टीच्या दारूला परवानगी देणे आणि शासनाचा कंट्रोल त्याच्यावर ठेवणे आणि दारू कोणत्या ठिकाणी कशी बनते आहे हे लक्षामध्ये येईल. आता ही दारू इलिगल असल्यामुळं अनेक ठिकाणी दारूचे भट्ट्या चालतात आणि त्यामुळं काही वेळेला अशा पद्धतीचं रसायन मिक्स झाल्यामुळं त्या ठिकाणी लोकांचा मृत्यू होतो आहे. त्यामुळं या संबंधामध्ये राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि पुन्हा अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाहीत याचा प्रयत्न करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.